नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या शेतीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणलेल्या एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. या योजनेचं नाव आहे कृषी समृद्धी योजना. जसं की आपल्याला माहीत आहे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता किती महत्त्वाची असते. पाण्याची कमतरता हे आपल्या शेतीतलं सर्वात मोठं आव्हान आहे. याच आव्हानावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला त्याच्या शेतात कायमस्वरूपी पाणी साठवण्यासाठी शेततळे तयार करण्यासाठी मदत केली जाते. शेततळे तयार झाल्यावर पावसाचं पाणी किंवा कालव्याचं पाणी साठवता येतं, ज्यामुळे ऐन उन्हाळ्यात किंवा पाण्याची गरज असताना पिकांना पाणी पुरवता येतं. यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होण्याचा मार्ग मोकळा होतो. आता आपण या योजनेचा सर्वात महत्त्वाचा आणि आकर्षक भाग पाहूया. कृषी समृद्धी योजनेचं मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना शेततळे तयार करण्यासाठी आर्थिक आधार देणं आहे. या योजनेची सर्वात मोठी विशेष बाब म्हणजे शेततळे तयार करण्यासाठी मिळणारे भरघोस अनुदान. अनुदान किती? या योजनेत पात्र शेतकऱ्याला शेततळे उभारणीसाठी 75% इतकं मोठं अनुदान दिलं जाणार आहे. पाहिलंत ना? खर्चाचा मोठा भार शासन उचलणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्याच्या खिशावरचा ताण कमी होईल. अनुदानाचा उद्देश काय आहे? शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी साठवण्यासाठी म्हणजेच शेतीसाठी पाणी साठवण्यासाठी कायमस्वरूपी तळे तयार करण्यासाठी हे अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढते आणि भूजल पातळी सुधारण्यासही मदत मिळते. यामुळे पाणी जपून वापरण्याची आणि भविष्यासाठी साठवण्याची आपली जबाबदारी पूर्ण होते. भाग 3. आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. ही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असून आपला अर्ज पूर्ण करण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे. कृपया ही यादी लक्षपूर्वक ऐका आणि आपल्याकडे तयार ठेवा. अर्जदाराचा आधार कार्ड, ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आवश्यक. 7/12 उतारा. तुमची जमीन तुमच्याच नावावर आहे हे सिद्ध करण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. जमिनीचा नकाशा, फेरफार उतारा. तुमच्या जमिनीची हद्द आणि स्थान दर्शवण्यासाठी. पासपोर्ट साईज फोटो. अर्जदाराचे अलीकडचे छायाचित्र. बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड. अनुदान थेट तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी बँक पासबुकची प्रत आवश्यक आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ID. तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल माहिती देण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी. शेतातील ठिकाणाचे फोटो, पूर्व आणि नंतर. अर्ज करण्यापूर्वी शेततळे जिथे तयार करायचे आहे त्या जागेचा फोटो आणि तळे तयार झाल्यानंतरचा फोटो. अर्ज कसा करायचा? या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सहसा ऑनलाईन किंवा तुमच्या नजीकच्या कृषी कार्यालयात केली जाते. अधिकृत सरकारी पोर्टलला भेट देऊन किंवा कृषी सहाय्यक यांच्या मदतीने तुम्ही अर्ज भरू शकता. सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडून आणि अर्ज व्यवस्थित भरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर शेतकरी बांधवांनो, ही आहे कृषी समृद्धी योजना. पाण्याचा योग्य वापर करा, शेततळे तयार करा आणि आपल्या शेतीत समृद्धी आणा. या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या शेतीला एक नवी दिशा द्या. अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.